आता महदादी हे माझी माया, उतरो निया धनंजया, मी होईजे हे आया, कैसे निये. जिये ब्रह्माचळाचा आधाडा, पहिलिया संकल्प जळाचा उभडा, सेवेंची महाभूतांचा बुडबुडा, साना आला. जे सृष्टी विस्तारा चेनी वोघे, चढत काळ कळणे चेनी वेगे, प्रवृत्ती निवृत्तीची तुंगे, तटे सांडी. जे गुणघनाचे निवृष्टी भरे, भरली मोहाचे नि महापुरे, घेऊनी जात नगरे यमनियमांची. जेथ द्वेषाचा आवर्ती दाटत, मत्सराचे वळसे पडत, माझी प्रमादादी तळपत, महामीन. असे हे विषयांध झालेले जे आहेत, ते माझी महत तत्वादी माया नदी पार करून माझ्या स्वरूपात मिसळणे कधीतरी शक्य आहे का? हे सारे सांगायचे कारण म्हणजे ही जी माया नदी आहे ती ब्रह्मपर्वताच्या कड्यावरून उडी घेते आणि संकल्परूपी पाणलोटाच्या रूपात सुसाटत निघते. त्या क्षणी त्या पाणलोटात पंचमहाभूतांचे बुडबुडे निर्माण होतात. भूतसृष्टीचा विस्तार, ओघ आणि काळाला गिळून टाकण्याची ताकद हा तिला लाभलेला अपूर्व वेग यांच्या बळावर प्रवृत्ती आणि निवृत्तीचे दोन्ही उंच काठ ओलांडत ती वाहू लागते. सत्व, रज आणि तम या त्रिगुणरूपी मेघांची तेव्हा वृष्टी होते आणि मोहाचा महापूर येतो. त्यात यमनियमांची नगरे वाहून जातात. मग द्वेषाचे भोवरे, मत्सराची वळणे आणि स्त्री मोहरूपी मोठे मोठे मासे तळपू लागतात. जेथ प्रपंचाची वळणे, कर्माकर्मांची ओभाणे, वरी तरताती ओसाणे सुखदुःखांची. रतीचिया बेटा, आदळती कामाचिया लाटा, जेथ जीव फेन संघाटा, सैंघ दिसे. अहंकाराचिया चळिया, वरी मदत्रयाचिया उकळिया, जेथ विषयोर्मीचिया आकळिया, हुल्लाळ घेती. वस्तुस्ताचे लोंढे, पाडीत जन्म मरणाचे चोंढे, तेथ पाच भौतिक बुडबुडे होती जाती. संमोह विभ्रम मासे, गिळित धैर्याची आविसे, तेथ देव्हडे भोवत वळसे अज्ञानाचे. भ्रांतीचे निखडुळे, रेवले आस्थेचे अवगाळे, रजोगुणाचे निखळाळे स्वर्ग गाजे. तमाचे धारसे वाड, सत्वाचे स्थिरपण जाड, किंबहुना हे दुवाड माया नदी. करीत असलेल्या प्रपंचाची वेडीवाकडी वळणे, कर्म अकर्माचे सहन न होणारे लोंढे आणि पाण्यावर तरंगून येणारे सुखदुःखाचे तवंग. त्यात रतिरूपी बेटावर कामवासनेच्या प्रचंड लाटा आदळत असतात आणि त्याचा परिणाम म्हणजे जीवरूपी फेसांचे ढीगच्या ढीग दिसू लागतात. अहंकाराच्या वेगवान, सहन न होणाऱ्या भन्नाट लाटा आणि त्या लाटांवर विद्या, धन, बल यांच्या उकळ्या आणि भरीला भर म्हणून विषयरूपी उर्मीच्या लहरी उसळ्या घेतात. नित्याचे सूर्योदय आणि सूर्यास्त यांचे लोंढे जन्म मृत्यूचे खळगे पाडतात. पंचभूतात्मक देहरूपी बुडबुडे त्यावर नित्य उमटतात आणि पुन्हा नाहीसे होतात. त्यात संमोह आणि भ्रांती याचे मासे, सात्विक धैर्यरूपी आमिषे अक्षरशः गिळून टाकतात. अज्ञानाचे असंख्य भोवरे गरगरत राहतात. भ्रांतीचा गढूळपणा आशारूपी गाळात फसतो. रजोगुणरूपी खळबळाटाने स्वर्ग मोहरून जातो. तिच्यात तमोगुणाची प्रचंड धार कोसळते. सत्वगुणरूपी गंभीर स्थिरता देखील इथे नांदत असते. पार्था, तुला फार काय सांगू, ही मायारूपी नदी तरून जाणे एकूणच कठीण आहे. पै पुनरावृत्तीचे नि उभडे, झळंबती सत्यलोकींचे हुडे, घाये गडबडती धोंडे ब्रह्मगोलकाचे. तया पाणियाचे नि वाहिलेपणे, अजूनी न धरिती ओभाणे, ऐसा मायापूर हा कवणे. तरी जे लगा येथ एक नवलावो,
जो जो की जे तरण पावो, तो तो अपावो होयते ऐक. एक स्वयं बुद्धीच्या बाही, रिगाले तयांची शुद्धीची नाही. एक जाणीवेचा डोही, गर्वेची गिळिले. एकी वेदत्रयाचिया सांगडी, घेतलिया अहंभावाचिया धोंडी. ते मदमीनाचा तोंडी, सगळेच गेले. जन्ममृत्यूच्या पुन्हा पुन्हा धडकणाऱ्या लाटांमुळे सत्यलोकीचे बुरुज कोसळतात. तिच्या धडकांमुळे ब्रह्मांडरूपी धोंडे गडगडत खाली येतात. माया नदीच्या जोरकस प्रवाहामुळे हा महापूर कोण रे ओलांडून जाणार? पार्था, एक आश्चर्य मात्र ऐकून ठेव की जो जो पैलतारी जाण्याचा प्रयत्न करावा तो तो अपयशच पदरी पडते. काही जण बुद्धीच्या बाहूच्या बळावर महापूर आलेल्या या महानदीत शिरले ते बेपत्ताच झाले. जे ज्ञानाच्या डोहात सापडले त्यांना गर्वाने गिळून टाकले. मग काही साधकांनी तिन्ही वेदांचे तराफे बरोबर घेतले, परंतु सोबत अहंकाराचा धोंडा गळ्याला बांधला म्हणून त्यांना मदरूपी मत्स्याच्या पोटी जावे लागले. एकी वयसेचे जाड बांधले, मग मन्मथाचिये कासे लागले. ते विषय मगरी सांडिले, चघळून या. आता वृद्धाप्याचिया तरंगा, माझी मतिभ्रंशाचा जरंगा. तेणे कवळी जता ती पैगा, चहूकडे. आणि शोकाचा कडा उपडत, क्रोधाचा आवर्ती दाटत. अपदागिधी चुंबिजत, उधवला ठाई. मग दुःखाचे निबरबटे बोंबले, पाठी मरणाची रेवे रेवले. ऐसे कामाची कासे लागले, ते गेले वाया. एकी यजन क्रियेची पेटी, बांधोनी घातली पोटी. ते स्वर्ग सुखाचा कपाटी, शिरकोनी ठेले. एकी मोक्षी लागा वयाचिया आशा, केला कर्म बाह्यांचा भरवसा. परिते पडिले वळसा, विधिनिषेधांचा. जेथ वैराग्याची नाव निरिगे, विवेकाचा तागान लगे. वरी काही तरो ये योगे, तरी विपाय येतो. ऐसे जीवाचिये आंगवणे, इये माया नदीचे उतरणे. हे कासया सारिखे बोलणे, म्हणावे पा. काहींनी आपल्या तारुण्याचा आधार घेत घट्ट कंबर बांधली आणि मदनाच्या आश्रयाला गेले. विषय लंपटतेच्या नादी लागले. त्यांना विषयरूपी मगरींनी अर्धवट चघळून टाकून दिले आणि पुढे या माया नदीतल्या म्हातारपणाच्या लाटेत हे सापडले. स्मृतिभ्रंशाच्या जाळ्यात ते पुढे अडकले. हे वृद्ध झालेले विषयलंपट पुढे दुःखरूपी खडकावर आपटले, क्रोधाच्या भोवऱ्यात अडकले. त्यातून डोके वर काढतात न काढतात तो त्यांना आपत्तीरूपी गिधाडांनी फाडून काढले. त्याचा दृश्य परिणाम असा की दुःखाच्या चिखलाने ते माखले जाऊन शेवटी मृत्यूरूपी रेताडात रुतून बसले. कामवासनेच्या चिखलात रुतणारे लोक शेवटी वाया जातात, हेच खरे रे पार्था. तुला आता दुसऱ्या लोकांची कहाणी सांगतो. काहींनी ही माया नदी तरून जाण्यासाठी यज्ञक्रियेचा ओंडका आपल्या पोटाशी घट्ट बांधला, परंतु पुढे ते स्वर्गसुखाच्या कपारीत अचानकपणे अडकले. दुसऱ्या काही लोकांनी मोक्षाच्या इच्छेने कर्मरूपी बाहूंचा घट्ट आधार घेतला, परंतु विधिनिषेधाच्या भोवऱ्यात गरगरा फिरू लागले, कारण त्या भोवऱ्यात ते आयतेच सापडले होते. पार्था, ज्या माया नदीत वैराग्याची होडी शिरत नाही, की हातातला विवेकाचा वेळू माया नदीच्या तळापर्यंत पोहोचत नाही, परंतु अष्टांग योगाच्या बळावर हे लोक ही माया नदी तरून जाण्याचा प्रयत्न करतात, पण ते लोक खूप विरळे. जीवाच्या सामर्थ्याने ही माया नदी पार करून जाणे हे जे बोलणे आहे त्याला कसली रे उपमा देणार? जरी अपथ्यशिळा व्याधी, कळे साधूसी दुर्जनाची बुद्धी. की रागी सांडी रिद्धी, आली सांती. जरी चोरा सभा दाटे, अथवा मीना गळू घोटे. ना तरी भेडा उलटे, पिवसी जरी.
पाडस वागुर करांडी, जरी मुंगी मेरू ओलांडी, तरी मायेची पैलथडी देखती जीव. म्हणून गा पंडसुता, जैसी सकामान जिणवेची वनिता, तैसी मायामय हे सरिता न तरवे जीवा. कुपथ्य करणाऱ्या रुग्णाला जर रोगाला आवरून धरता येईल, साधू पुरुषांना दुर्जनांच्या कुटील नीतीचा ठाव लागेल, किंवा लोभी माणसाने दारी आलेली संपत्ती लोटून दिली, चोरांना न्यायसभेवर ताबा मिळवता आला, माशांना गळ गिळता आला, किंवा घाबरट माणूस भूतांच्या अंगावर धावून गेला, हरणीच्या पाडसाला अडकलेल्या जाळ्यातून जाळे कुरतडून बाहेर पडता आले, मुंगी जर मेरू पर्वत ओलांडू शकली, तरच विषयांध प्राणी मात्र ही माया नदी ओलांडून जाऊ शकतील. म्हणून पार्था तुला सांगतो, ज्याप्रमाणे स्त्रीलंपट पुरुषाला आपल्या मादक बायकोला आपल्या धाकात ठेवता येत नाही, त्याप्रमाणे ही माया नदी विषयांधांना ओलांडता येत नाही. येथ एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडिये सरले मायाजळ. जया सद्गुरु तारू पुढे, जे अनुभवाची कासे गाढे, जया आत्मनिवेदन तरांडे आकळले. जे अहंभावाचे ओझे सांडुनी, विकल्पाचिया झुळका चुकावुनी, अनुरागाचा निरुतावुनी पाणी ढळू. जया ऐक्याचिया उतारा, बोधाचा जोडला तारा, मग निवृत्तीचिया पैल तीरा झेपावले जे. ते उपरतीच्या वावी सेलत, सोहम भावाचे निथावे पेलत, मग निघाले अनकळित निवृत्ती तटी. येणे उपाये मज भजले, ते हे माझी माया तरले, परी ऐसे भक्त विपाईले बहुवस नाही. जे मला अनन्य भावाने शरण येतात, जे माझ्याच भजनात अष्टप्रहर दंग राहतात, जे माझ्याच नामस्मरणात प्रत्येक श्वास गुंफतात, ते ही माया नदीत तरून जातात. तुला सत्य सांगतो पार्था, या माझ्या सद्भक्तांना पैल तीरावर जावेच लागत नाही. ऐल तीरावरच या माया नदीचे जळ संपलेले असते. चालत चालत ते पैल तीरावर सहजपणे पोहोचतात. ज्यांना सद्गुरू रूपी नावाडी सापडला आहे, ज्यांच्यापाशी आत्मानुभव आहे, ज्यांना आत्मबोधाचा तराफा सापडला आहे, ज्यांनी आपल्या माथ्यावरचे अहंकाराचे जड ओझे अक्षरशः फेकून दिले आहे, ज्यांनी संकल्प विकल्पांच्या फेऱ्या चुकवल्या, आसक्तीरूपी प्रेमाच्या प्रवाहाची दिशा टाळली, ज्यांना ऐक्यरूपी उताराच्या ठिकाणी ज्ञानाचा पाय उतार सापडला, आणि नंतर जे निवृत्तीरूपी पैलथडीला जवळ करण्यासाठी त्या दिशेने झेपावले, ज्यांनी वैराग्यरूपी बाहूंच्या सहाय्याने ही माया नदी पार केली, सोहम भावाच्या बळावर आपला तोल सांभाळला, ते शेवटी निवृत्तीरूपी तीराला सहजपणे पोहोचले. अशा प्रकारे ज्यांनी माझी भक्ती केली, ते ही माया नदी पार करून गेले. परंतु पार्था, असे परमभक्त फार थोडे विरळ असतात.